उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये 2 मुलांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका व्यक्तीनं घरात घुसून 2 मुलांची हत्या केली। त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला चकमकीत ठार केलं। या घटनेत बदाऊन चांगलंच हादरलंय, तर परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये बाबा कॉलनीत एका व्यक्तीने 2 मुलांची हत्या केली। हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच आरोपीचा पाठलाग करत पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं पोलिसांवर गोळीबार सुरू केला। पोलिसांनी आरोपीला प्रत्युत्तर देत गोळीबार केला। यामध्ये आरोपी ठार झाला। या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे। पोलीस प्रशासनाने शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलंय। बदायूचे डीएम मनोज कुमार यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार त्यांना मंडी समिती चौकीजवळील बाबा कॉलनीत एका व्यक्तीने घरात घुसून 2 लहान मुलांची हत्या केल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेत। हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं। आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांना पाहताच त्यानं गोळीबार सुरू केला। यानंतर झालेल्या चकमकीमध्ये आरोपीचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीचं वय 25 ते 30 वर्षांदरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे। आरोपीच्या हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू झालाय, तर एका मुलाची प्रकृती गंभीर आहे। ही घटना मंगळवारी 19 मार्च रात्री 8 वाजता घडली, अशी माहिती डीजीपी प्रशांत कुमार यांनी दिली आहे। साजिद नावाचा व्यक्ती त्याच्या दुकानासमोरील विनोद सिंह यांच्या घरी गेला होता। त्यानंतर त्यानं विनोद सिंह यांच्या पत्नीकडे त्याने बायको आजारी असल्यामुळे 5,000 रुपयांची मदत मागितली। तिने पती विनोदला फोन केला। तोपर्यंत आरोपी घराच्या टेरेसवर गेला। तिथे विनोदची मुले खेळत होती। अचानक त्याने या 3 मुलांवर हल्ला केला। त्यानं कुऱ्हाडीनं वार करत त्यांच्या 2 मुलांची हत्या केली। तिसरा मुलगा जखमी झाला। या घटनेनंतर आरोपी पोलीस चकमकीत मारला गेला। साजिदनं 12 वर्षांचा आयुष, 8 वर्षांचा आहान उर्फ हनी आणि युवराज यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले। यामध्ये आयुष आणि आहान यांचा मृत्यू झालाय, तर युवराजला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलंय। ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या मंडई पोलीस चौकीपासून काही अंतरावर घडली आहे।